इथे बघू शकता मित्रांनो, त्रिवेणी संगमचा हा घाट आहे. 3 नद्या इथे समुद्रामध्ये संगम होतात 3 नद्यांचा. आणि इथे खाली मासे बघू शकता तुम्ही. मार्केटमध्ये फिरतोय आता. इकडे राष्ट्रपती आलेत त्यामुळे थोडं बंद केलेलं सगळं. तर आता आपण इथे बघू शकता जलेबी पापडा खायला आलेले. आणि इथे नाश्ता करतोय आणि इकडचं लोकल फूड मागवलेलं आपण. जलेबी पापडा आणि ढोकळा दाखवतो तुम्हाला. तर इथे काही लोकल इथले भेटलेले आपल्याला. नाम क्या है बच्ची का? नाम बताओ. नाम रूही. रूही हाय करो. हाय हाय करो बेटा. स्माइल. आप गुजरात से हो ना? गुजरात से हो? गुजरात में कहाँ पे? गांधीनगर. अच्छा चले यार. चलो चलो बाय बाय. इथे आता आपण थोडी एन्क्वायरी करायला आलो आहे. सोमनाथला जायसाठी बस कितीची आहे किंवा प्रायव्हेट बस आहेत का, यांच्या गव्हर्नमेंटच्या बस आहेत. आता बस स्टॉपला आलो आहे इथल्या द्वारकाच्या. हा समोर तुम्ही बघू शकता हा द्वारकाचा बस स्टॉप आहे. GSRTC गुजरात. आता आपण इकडे एन्क्वायरी करूया सोमनाथसाठी बस कोणती. ही एक लागलेली आहे. कोणती बस आहे? ST. आपल्याकडच्या ST म्हणजे इकडच्या बघू शकता. आता आपण चौकशी करून आलेलो आहे. 1 वाजताची बस आहे. डायरेक्ट सोमनाथला जायचं असेल तर 3:30ची बस आहे. आणि जर थोडं अगोदर जायचं असेल तर 1ची बस आहे पोरबंदरपर्यंत. आणि पोरबंदरवरनं आपल्याला सोमनाथसाठी वेगळी बस पकडायला लागेल. तर आता आपण 1 वाजताच्या बसने पोरबंदरपर्यंत जाणार आहे. तर 2 तास थोडं लवकर पोचू. त्यामुळे पोरबंदरपर्यंत जाऊन तिकडनं मग ते बोलले की सोमनाथसाठी अर्ध्या तासाने बस आहे. तर असं करणार आहे आपण. आणि आता आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे आपल्या हॉटेलमध्ये. आणि इकडे बंदोबस्त बघू शकता. सगळीकडे पोलीस आहेत. ते आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहे त्यामुळे अजून आलेले नाही आहेत. तर रोडला पूर्ण बंदोबस्त आहे पोलिसांचा. इकडे सुद्धा बघू शकता. इथे सुद्धा पोलीस आहेत. आता आपला द्वारकामधलं सगळं दर्शन झालेलं आहे. आणि हॉटेलमधून थोडा आराम करून फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालेलो आहे पुन्हा एकदा बस स्टँडकडे सोमनाथची बस पकडायला. म्हणजे पहिले पोरबंदरला जाणार, तिकडनं सोमनाथची बस पकडणार. तर द्वारकामध्ये दर्शन एकदम भारी झालं. द्वारकाधीश मंदिरात तर खूप भारी. मंदिर इतकं सुंदर होतं ना. तुम्ही बघायलाच व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो 1 वाजता आपली बस सुटलेली आणि इथं आता पोचायला आपल्याला वेरावल सोमनाथमध्ये पोचायला वाजलेले आहेत 6:45. तर इतका टाईम लागला इकडे यायला. जवळजवळ 1 2 3 4 5 6 6.5 तास आपलं द्वारकापासून सोमनाथला यायला लागतात आपल्याला इकडे. तर आता आपण हे सोमनाथचं बस स्टँड आहे बघू शकता. सोमनाथचं बस स्टँड आणि इथनं 1.5 किलोमीटर मंदिर आहे. तर आता रिक्षा करून आम्ही मंदिरात चाललो आहे.
आता आपण सोमनाथ मंदिराच्या बाहेर येऊन पोचलेलो आहे आणि द्वारकावरनं जो इकडे यायचा रस्ता होता ना पूर्ण समुद्राच्या बाजूने होता. खूप सुंदर व्ह्यू होता इकडे यायला. आता हे सोमनाथचं मंदिर आहे इकडे समोर. आणि आता आपण हॉटेल वगैरे बघू जरा आपलं कुठे आहे. तिकडे बॅगा वगैरे ठेवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर मग आपण बाहेर येऊ फिरायला. आणि सोमनाथमध्ये दर्शन आपण सकाळी घेणार आहे की आत्ताच घेणार आहे ते आपण ठरवू. 95% तर आपण सकाळीच दर्शन घेऊ असं ठरवलं आहे. बघूया आता पहिले हॉटेलमध्ये बॅगा ठेवून येऊ. आता मित्रांनो आपण हॉटेलवरती आलेलो आहे. आता बॅग वगैरे ठेवू आणि मंदिर 10पर्यंत चालू असतं तर आम्ही आताच चाललो आहे सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी. आणि हा बघू शकता आपला हॉटेल आहे. याच्यात इथे 2 जण झोपतील, तिकडे 1 जण झोपेल आणि 2 जण खाली झोपतील. 2 गाद्या देणार आहे. तर हे हॉटेल आपलं. इकडनं बाल्कनीचा व्ह्यू आहे बाहेर बघ. इकडे सुद्धा आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. तर दर्शन मस्त झालं आमचं. अर्ध्या असं दर्शन झालं, थोडी लाईन होती फक्त आणि एकदम भारी असं दर्शन झालं आहे. आणि आता आपण बाहेर चाललो आहे पुन्हा एकदा. आतमधलं थोडंफार बघितलं, आता बाहेर जाऊ. पूर्ण खूप मोठी जागा आहे आतमध्ये मंदिराच्या. तर आता बाहेर जाऊन बघूया. आता मार्केटमध्ये फिरू थोडं. संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. इथून मित्रांनो मंदिराच्या बाहेरनं तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवते. आतमधनं फोटो काढायला तर अलाउड नाही. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली. त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले. परंतु चंद्रदेव तयार झाले नाही. दर्शन वगैरे झालं आपला. आता आपण जेवायला बसलेलो आहे. पण इकडे द्वारकाला किंवा इकडे आता कुठे सोमनाथला इकडे महाराष्ट्रीयन थाली कुठेच भेटत नाही. महाराष्ट्रीयन दुकान कुठेच नाही. सगळीकडे काठियावाडी, अजून काय राजस्थानी आहे, गुजराती मारवाडी. गुजरातींचा असणारच इकडे रे, पण महाराष्ट्रीयन कुठेच दिसत नाही इकडे. बघू शकता हॉटेल. आतमध्ये AC आहे आणि बाहेर नॉन AC आहे. तर आम्ही नॉन AC मध्येच बसले. आता जेवूया थोडं, बघूया काय मेनू कार्डमध्ये. जेवण झालेलं आता आमचं. आणि इथे फालुदा खातो आम्ही. फालुदा बघू शकता 80 रुपये फालुदा एक. यूट्यूब पे आएगा, क्या नाम है बता दे. सूरज गायकर ब्लॉग्स. इकडे सगळी जेवणाची दुकान आहेत या लाईनीत. आणि त्या समोरच या साईडला इकडे मंदिर होतं. अरे तू पण फालुदा विकतोय? फालुदा इकडे आलाय. अजून कमी करतील ना. मला बघून जास्त बोलला आणि मी 100. हे भारी आहे, हे भारी वाटतं. ऑनलाइन होता क्या? अच्छा गावा कॅश. ये ऐसा आहे ना. आज आपला 3रा दिवस आहे आणि सोमनाथमध्ये आपण. आणि आज शेवटचा दिवस सुद्धा आहे. आपली 11:50ची ट्रेन आहे वेरावलवरून. तर आता इथले आजूबाजूचे जे अजून क्षेत्र आहेत, पवित्र क्षेत्र किंवा समुद्रावरती बीचवरती जायचं आहे ना. बीचवरती जायचं. आणि बाणगंगा काय आहे ते, बाणगंगा आणि राम मंदिर वगैरे आहे इथे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सध्या आता झालं आपले किती वाजले, 7 वाजले. सकाळी आपण नाश्ता करायला म्हणजे चहा बिस्किट खायला आलो आहे खाली. अजून 1 जण आहे, तो येतोय. तर मग आता आपण जाऊ. इकडच्या आजूबाजूचे सुद्धा तुम्हाला तीर्थक्षेत्र किंवा जे काही परिसर आहे तो दाखवू. आपण आता बीचवर चाललो आहे, जो की मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे. पण इथे बघू शकता आतमध्ये जाण्यासाठी 25 रुपये चार्ज, आपलं 5 रुपये चार्ज आहे बीचवरसाठी. आपल्या इथे जे फ्री असतं तिथं 5 रुपये चार्जेस लावलेले इकडे बीच फिरण्यासाठी. तर इकडनं हे एंटर झालेलं आपण आतमध्ये तिकीट काढू.
सायकलिंग चार्ज, कपल सायकलिंग चार्ज 50 रुपये, 50 नाही 40 रुपये होते. सायकलिंगसुद्धा करू शकता इकडे. आणि समोर दिसते हनुमानाची मूर्ती आहे, दाखवतोच पुढे जाऊन मी तुम्हाला. इकडे सगळे असे नियम वगैरे लावलेले आहेत, काय काय करायचं काय नाही करायचं बीचवरती. इथे सुद्धा एक बीचवरती सुद्धा मार्केट आहे, पण सध्या तरी बंद आहे. आता सकाळचे 7:30 वाजलेत, त्यामुळे बंद असणार, थोड्या वेळाने खुलेल. इथे मगाशी मी सांगितलं की बीचवरती येण्यासाठी 5 रुपये तिकीट आहे, पण इथे 5 रुपये तिकीट घेतात तर असंही, पण इथे तुम्ही बीच बघू शकता. एकदम साफ आहे, कुठेही कचरा असा काही नाही आहे. प्रत्येक ठिकाणी असे डस्टबिन लावलेले आहेत आणि असा प्रॉपर असा रस्ता बनवलेला आहे. आणि हा आता व्ह्यू आहे बीचवरनं मंदिराचा. बघू शकता हे मंदिर किती भव्य आहे, सोमनाथ ज्योतिर्लिंग. आणि हा इकडे बीच आहे, त्या साईडला होता वाळू होती तिकडे पुढे. आता इकडे आपण मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. तर खूप सुंदर असा बीच ठेवलेला आहे यांनी, आणि मंदिर सुद्धा तुम्ही बघू शकता. क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षयरोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले. सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तिकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंद पुराणातील प्रभास खंडमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथचे नाव प्राणनाथ असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणनाथ नावाने ओळखले जाईल. मगाशी आपण जाऊन आलो आता मंदिराच्या साईडला, तिकडे त्या साईडला मंदिर होतं, आणि आता बीचवरती आलो आहे. इथे बघू शकता हा बीच. उंट सफारीसुद्धा येते, उंटावरती तुम्ही फिरू शकता. आणि मगाशी बोललो हे हनुमानाची मूर्ती आहे इकडे. सोमनाथच्या दिव्य परिसरात वसलेले लक्ष्मीनारायण मंदिर भगवान विष्णूला समर्पित एक आध्यात्मिक मंदिर म्हणून उभे आहे, ज्याचे येथे लक्ष्मीनारायण म्हणून प्रतिनिधित्व केले जाते. हे मंदिर आदरणीय द्वारका सोमनाथ मंदिर सर्किटचा भाग आहे आणि प्रसिद्ध सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराजवळ आहे, जे दरवर्षी यात्रेकरूंच्या गर्दीला आकर्षित करते. लक्ष्मीनारायण मंदिराची वास्तुकला ही आधुनिक सौंदर्यशास्त्रासह मिश्रित प्राचीन मंदिर रचनेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यामध्ये हिंदू धार्मिक थीम, मूर्त स्वरूप देणारे गुंतागुंतीचे कोरीव काम आणि शिल्पे प्रदर्शित केली आहेत. आज जाताना त्यांना मुख्य देवता जिथे राहते त्या गर्भगृहातून शांततेचा आभास जाणवतो. मंदिराचा परिसर सुव्यवस्थित आहे, भक्ती आणि ध्यानासाठी शांत वातावरण प्रदान करतो. केवळ पूजास्थळच नाही तर मंदिराचे प्रचंड सांस्कृतिक महत्त्व देखील आहे, जे या प्रदेशाच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे प्रतिबिंब करते. श्रद्धावानांसाठी ते अध्यात्माच्या क्षेत्रात डोकावण्याची संधी प्रदान करते आणि सांस्कृतिक उत्साहींसाठी ते भूतकाळातील कारागिरीची झलकही देते. नाश्ता वगैरे केला आम्ही आणि इकडच्या आजूबाजूचे मंदिर आहेत ते बघायसाठी आम्ही रिक्षा केलेली आहे. ही बघू शकता रिक्षा. इकडे लक्ष्मीनारायण मंदिर होते आणि आता आपण इथे बघू शकता हे भालका तीर्थ, बाणगंगा आणि राम मंदिर हे बघायला जाणार आहे. भालका तीर्थ, बाणगंगा, राम मंदिर आणि त्रिवेणी संगम सुद्धा बघणार आहे. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवतोच मी, तर व्हिडिओ अशीच बघत राहा पुढे. हे मित्रांनो राम मंदिर.
आता आपण त्रिवेणी संगमला आलेलो आहे आणि इथली थोडीशी माहिती देतील रिक्षावाले दादा. बताइए आप. हिरण कपिला सरस्वती 3 नदी का यहाँ पे संगम. 3 नदी का संगम होता है, हिरण कपिला और सरस्वती समुद्र में जाते हैं सब. तर आता आपण जाऊन बघूया इथे बघू शकता हिरण कपिला सरस्वती त्रिवेणी महासंगम. इथे बघू शकता मित्रांनो त्रिवेणी संगमचा हा घाट आहे. 3 नद्या इथे समुद्रामध्ये संगम होता 3 नद्यांचा आणि इथे खाली मासे बघू शकता तुम्ही. इथे आपल्या समोर बघू शकता आपण पाण्याचा कलर सुद्धा थोडा वेगवेगळा दिसतोय. इथे मध्यभागी थोडा वेगळा, त्या साईडला थोडा वेगळा कलर आहे. सोमनाथ येथील त्रिवेणी संगम हे पवित्र स्थळ हिरण कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे असे मानले जाते, ज्यामुळे ते हिंदूंसाठी सर्वात सुंदर आणि पवित्र स्थळांपैकी एक बनले आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार येथे स्नान केल्याने पापे शुद्ध होतात आणि मागील कर्म धुवून जातात असे मानले जाते. त्रिवेणी संगम गुजरातमधील सौराष्ट्रातील प्रभास पाटण भागात असलेल्या सोमनाथ या प्राचीन बंदर शहरात स्थित आहे. हे हिंदूंसाठी विशेषतः नदी संगमावर स्नान विसर्जन समारंभ करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी तुम्ही घाटांवर किंवा नद्यांच्या जवळ असलेल्या मंदिरांवर आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष आरत्या, पूजा आणि इतर धार्मिक समारंभांना उपस्थित राहू शकता. वर्षभर या ठिकाणी महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, नवरात्र आणि इतर विविध धार्मिक उत्सव देखील आयोजित केले जातात, जे येथे हजारो भाविकांना आकर्षित करतात. आपण आलोय बिदभंजन महादेव मंदिर आणि बाणगंगा हे ठिकाण पाहण्यासाठी. समुद्रात शिवलिंग बघू शकता. समुद्राच्या पाण्याने या शिवलिंगाला अभिषेक होत असतो. भिडिया गावाजवळील समुद्रात बाणगंगा शिवलिंग आहे आणि त्याला बाणेश्वर असेही म्हणतात. हे शिवलिंग कमी भरतीच्या वेळी दिसते. हे खूप रोमांचक, छान आणि साहसी ठिकाण आहे. समुद्री गवत आणि समुद्राच्या पाण्यामधून काळजीपूर्वक चालत भक्त येथे पोहोचू शकतात. भगवान शिवाच्या डमरूसारख्या दगडांवर आदळल्याने समुद्राच्या लाटा आवाज करतात. आता बाणगंगाच्या इथनं आपण भालका तीर्थ हे तीर्थ मंदिर आहे तिथे आलेलं आहे. त्या इकडनं एंट्री आहे. मोठं मंदिर आहे बघू शकता. भालका मंदिर, ज्याला भालका तीर्थ म्हणूनही ओळखले जाते, हिंदूंसाठी एक पवित्र तीर्थस्थळ म्हणून पूजनीय असलेले हे स्थळ कृष्णाने शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की शिकारी जराने कृष्णाच्या पायावर बाण मारून कृष्णाचे जीवन संपवले. नंतर त्याला गंभीर आणि नंतर प्राणघातक दुखापत झाली. पुराणामध्ये या स्थळाला श्रीकृष्ण निजधाम प्रस्थान लीला असे. महाभारतानुसार कुरुक्षेत्र युद्धात गांधारीच्या सर्व 100 पुत्रांचा मृत्यू झाला. दुर्योधनाच्या मृत्यूच्या आदल्याच रात्री कृष्ण गांधारीला सांत्वन देण्यासाठी भेटायला गेला. गांधारीला वाटले की कृष्णाने जाणून बुजून युद्ध थांबवले नाही आणि क्रोध आणि दुःखाच्या भरात गांधारीने शाप दिला की कृष्ण यदुवंशातील इतर सर्वांसह 36 वर्षांनी नष्ट होतील. कृष्णाला स्वतः माहीत होते आणि त्याला असे वाटत होते की यादव खूप गर्विष्ठ आणि अधर्मी झाले आहेत, म्हणून त्याने गांधारीचे भाषण तथास्तु असे म्हणत संपवले. 36 वर्षे उलटल्यानंतर एका उत्सवात यादवांमध्ये भांडण झाले, ज्यांनी एकमेकांना मारले. त्यांचा मोठा भाऊ बलराम याने शरीर सोडले
कृष्ण वनात गेला आणि एका झाडाखाली ध्यान करू लागला. महाभारतात एका शिकारीची कथा देखील सांगितली आहे, जो कृष्णाच्या जगातून जाण्याचे साधन बनतो. शिकारी जराने कृष्णाचा अर्धवट दिसणारा डावा पाय हरणाचा पाय समजून बाण सोडला आणि त्याला प्राणघातक जखमी केले. जराला त्याची चूक लक्षात आल्यानंतर रक्तस्राव होत असताना कृष्णाने जराला सांगितले, हे जरा, तू मागच्या जन्मात वाली होतास. त्रेतायुगात मी राम म्हणून मारला होता. येथे तुला ते बरोबरी करण्याची संधी मिळाली होती आणि या जगातील सर्व कृत्ये माझ्या इच्छेनुसार केली जात असल्याने तुला याची काळजी करण्याची गरज नाही. मग कृष्णाने त्याचे भौतिक शरीर सोडले. ही घटना कृष्णाच्या पृथ्वीवरून जाण्याचे साधन बनते. सर्व दर्शन करून आलेलो आपण आणि आता आपली ट्रेन आहे. वाजले 10:30, 11:50ची ट्रेन आहे. तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेतो बाहेर. इथे बघू शकता मसाला डोसा बनवत आहेत. मसाला डोसा आणि साधा डोसा पण घेतलेला आहे. आणि हे वेरावळ स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू आहे. नाश्ता वगैरे सुद्धा आता आपला झालेला आहे आणि आता आपली जायची वेळ आलेली आहे. हे बघू शकता वेरावळ स्टेशन. देवदर्शन आपलं पूर्ण मस्त एकदम प्रॉपर झालं. द्वारकामध्ये सोमनाथ नागेश्वर तर एकदम भारी होतं. गर्दी नव्हती अजिबात काहीच. तर आता आपली जायची वेळ झालेली आहे. आपण ट्रेनसाठी आतमध्ये चाललो आहे स्टेशनमध्ये. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या गड किल्ल्यावरती.